नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आपले मधुभाऊ फार टेन्शनमध्ये असतात की आश्रमाला कोण सांभाळल, त्याचा खर्च पाणी कोण करल आणि ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आल्यामुळे ते चक्कर येऊन पडले होते. पण सगळी परिस्थिती आपल्या अर्जुन आणि सायलीने चांगली सावरली. त्या दोघांनी जबाबदारी घेतली की इथून पुढे जे काही लागेल ना आश्रमासाठी ते आम्ही बघू, तुम्ही फक्त निवांत राहायचं, असं आश्वासन आणि शपथ घेतली आहे आपल्या सायलीने की आश्रम नीट सांभाळेल. आता इथे महिपतचा जो काही खरा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आलेला आहे. आता महिपतला हा सचिन जो आहे ना, तो म्हणतो तुमच्या आश्रमात काही लहान लहान मुलींना घेऊन काही लोक दर्शनाला येतात, तर आपण त्या मुलींचं जर अपहरण करून त्यांना जर विकलं आणि त्या गोष्टीतनं आपल्याला जर चांगले पैसे मिळत असेल तर आपल्याला काय हरकत हे सगळं करायला. आता तो सगळा प्लॅन, सगळे फोटो महिपतला दाखवावं लागतो. महिपतचा आत्मा मात्र या सगळ्या गोष्टीला नकार देतो की मला आता ह्या परत गोष्टींमध्ये अडकायचं नाही, परत तेच पोलीस, परत तेच सगळं, मग आपण तर ह्या कारणाने नक्कीच जेलमध्ये जाऊच, यात काही शंकाच नाही. मात्र इतका पैसा मिळतो आहे ना ह्या गोष्टीत, मी एकदा केलं आहे बघा, मला एवढे पैसे मिळाले, असं ज्यावेळेला सचिन सांगतो त्यावेळेला आता विचारात पडला आहे महिपत. इकडे आता पहिला दिवस आहे कामाचा अस्मिताचा उद्या, तर आता आपल्या बहिणीला छानसं सरप्राईज देण्यासाठी अश्विनने एक सुंदरशी पर्स आणली आहे आणि ती पर्स पाहून आपली अस्मिता इतकी खुश झाली आहे. परफेक्ट पर्स आहे ही आणि ही पर्स मला फारच आवडली, मी उद्या हीच कामावरती घेऊन जाईल असंही ती त्याला म्हणते. आणि खरं तर आता जॉबसाठी ही पर्स एकदम परफेक्ट आहे, फाईल वगैरे, टिफिन, बॉटल सगळं काही यात येणार. हे पाहून ती फार खुश होते, त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की खूप छान सरप्राईज दिलं, पण आत्ताही तुझ्या चेहऱ्यावर काळजी काय आहे, असं अश्विन ज्यावेळेला अस्मिताला विचारतो त्यावेळेला ती म्हणते मला खरं तर स्मितला असं सोडून जायला आवडत नाही, पण काय करू. तर इथे कल्पना एकदम मायाने म्हणू लागते की काही काळजी करू नको, तुझ्या बाळाला सांभाळायला आपण घरात किती मंडळी आहे आणि 8 तासाने तू घरी येणारच आहेच ना, तोपर्यंत आम्ही बाळाची एकदम व्यवस्थित काळजी करू आणि तू काहीच काळजी करायची नाही, तू फक्त तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर, यश मिळव, यशस्वी हो, असं आयुष्य तुझ्या नशिबी येऊ आणि यश तू मिळवत जा, असं म्हणत तिला छान शुभेच्छाही देते. अश्विनही म्हणतो तू काळजी करूच नको, आपल्या घरातली सगळी मंडळी तुझ्या बाळाला तुला सांभाळणार आहेच, फक्त तुला आता तुझ्या पायावर उभं राहायचं म्हणून तू हे सगळं करते नक्की कर, फक्त आता बाळाची काळजी करू नको. आता महिपत इतका संतापलेला आहे, तो अजिबातच तयार नाही आहे सगळ्या गोष्टींना. तो मात्र चक्क नकार देतो आहे की कुठल्याही बापाची मुलगी हरवता कामा नये किंवा तिला झालेला त्रास पाहणार नाही मला. तर सचिन म्हणतो की बघा ना अण्णा, इतका पैसा आहे, कशाला तुम्ही नाही म्हणताय, सगळं काही मी हँडल करेन ना, तुमच्या आश्रमाचं तुमचं कुठेच नाव येऊ देणारच नाही मी, इतकं छान प्लॅनिंग केलं आहे मी. आता ती प्लॅनिंग ऐकल्यानंतर महिपत म्हणतो ठीक आहे, पण मला ह्या गोष्टी पटत नाही, तुला करायचं आहे कर, पण माझं नाव किंवा मी ह्या प्रकरणात अडकलो तर मी तुला सोडणार नाही. आता इतकं छान प्रकारे सचिनने समजून सांगितलं, महिपत त्याच्या प्लॅनमध्ये तयार होतो आणि त्याला हात मिळवणी करतो. इथून पुढे आपण मुली गायब करायच्या, त्या विकायच्या. तर आपण इकडे दुसरीकडे पाहू शकतो की आपली सायली आणि अर्जुन घरी आलेली नाही आणि राकेश वाट पाहतोय की हे कुठे गेले, त्यांच्यावर लक्ष ठेवायला बसला आहे ना. तर आता कल्पना म्हणते की बाळा तू दिवसभर इथे बसला आहे, परत आपलं यायला अजून पण भरपूर रात्र होईल, ते म्हणताय की उद्या तुला भेटतो, आता तू घरी गेला तरी चालेल. आता त्याला टेन्शन आले, हे दोघं कुठे गेले माहीत नाही, इथून परत घरी जायचं. तितक्यात काय झालं, समोरूनच सायली अर्जुन येतात. मग तो म्हणतो की बरं झालं आता यांनी हे कुठं गेले हे तरी कळेल आपल्याला. आता तो तिथे बसला आहे, तितक्यात ना ते घरी येतात. अस्मिता विचारू लागते की एवढं काळजीचं कारण काय होतं, तुम्ही सगळे टेन्शनमध्ये तिकडे गेलात, मधुभाऊंना चक्कर पण आली. तर आता आपली सायली सांगू लागली की मधुभाऊंनी खरं तर आश्रमाचं टेन्शन घेतलं, तिथल्या मुलांचं, आजी आजोबांचं, सगळ्यांची काळजी कोण घेणार, ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आल्यामुळे ते चक्कर येऊन पडले. मग काय निर्णय घेतला असे आता जेव्हा अस्मिता विचारते त्यावेळेला सायली सांगू लागते की मी त्यांना वचन दिले, तुमचं आश्रम मी चालवणार, मी सांभाळणार, तुम्ही फक्त आराम करायचा, काहीही काळजी करायची नाही. तर हे सगळं ऐकल्यावरती खरं तर कल्पना चेहरा पाडून देते आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून अस्मिताच्या लक्षात येतं की ही नाही म्हणणारी किंवा राग भरणारी. अस्मिता लगेच सावरासावर करते की मम्मा का तुला नाही म्हणेल, तू नक्की आश्रम सांभाळ, तुझ्या आवडीचं काम आहे ना. तर ती म्हणते हो ना, माझ्या लहानपणापासून मला ज्यांनी इतकं सांभाळलं, जितकं सावरलं, त्या सगळ्यांची फेड करण्याची वेळ आता माझ्यावर आली आहे, तर त्या आश्रमाचं काम मी नक्की मायाने करेल, सांभाळेल. मधुभाऊंना मी वचन दिले की आश्रमाची अजिबात काळजी करू नका, मी सांभाळेल तुमचा आश्रम. तर आता ही गोष्ट ऐकल्यावरती कल्पना नाराज होते. अस्मिता म्हणते की मम्मा तू का नाराज झाली, काहीच का बोलत नाही आहे. तर आता कल्पना सांगू लागते की ती 2 जीवांची आहे, तिने असं घराबाहेर जाणं, तिला स्वतःला त्रास होईल, बाळाला त्रास होईल, या गोष्टीचं मला टेन्शन आले, बाकी माझं दुसरं काही म्हणणं नाही. तर इथे
सायली म्हणते की मी रोज रोज नाही जाणार आहे, मी कधीतरी गरज पडली तरच जाणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी घरातनं गाडी घेऊन जाईल, मला कसलाही ताण येणार नाही याची काळजी घेईल. आश्रम म्हटलं की मला ताण येणारच नाही, कारण माझ्या आवडीचं काम आहे ते. कल्पनाला इतकं समजून सांगते ना सायली की मी रोज रोज जाणार नाही, गरज पडली तरच जाणार आणि जास्त ताण मी घेणार नाही. अर्जुन मला सगळ्या कामात मदत करणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. मग मग आपली कल्पना म्हणते ठीक आहे, असं करणार असेल तर माझी काही हरकत नाही. आणि सायलीला आनंद खरं तर ह्या गोष्टीचा आहे की छोट्या छोट्या मुलांना सांभाळणं, त्यांना प्रेम देणं, या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं घडणार आहे. ह्याच गोष्टीचा मला आनंद आहे. माझ्यासारखं प्रत्येक व्यक्तीला घर मिळावं हेच माझी इच्छा आहे. तर कल्पना म्हणते की नक्की तुझ्या आवडीचं काम कर. राकेशही तिला शुभेच्छा देतो की तू खूप छान निर्णय घेतला आहे आश्रम चालवण्याचा, तू नक्की चांगलं करशीलच, यात काही शंकाच नाही. ऑल द बेस्ट असं म्हणत तोही तिला शुभेच्छा देतो. आणि आता मी येतो असं म्हणत तो निघालेला असतो. तर आता तो गेल्यानंतर इथे छान प्रकारे सगळेजण जेवण वगैरे करतात नाही, आता आपल्या आपल्या खोलीत आरामाला जातात. राकेश आता इतका घाईगडबडीत तिथून निघाला, त्याला खरं तर न्यूज द्यायची सचिनला आणि प्रियाला यांना. आता सचिनला इथे प्रियाने घाईगडबडीत बोलवून घेतलेलं आहे की आपण जो प्लॅन तयार केला आहे त्याचं काय झालं. तर तो म्हणतो असा एका दिवसात प्लॅन तयार केला लगेच ॲक्टिव्ह होईल का, थोडासा वेळ तर काढावा लागेल की नाही, तुला तर असं झालं लगेच सायली अर्जुन मरूनच जावा. तर इथे आपली जी प्रिया आहे ती म्हणते मी सांगितलेल्या प्लॅनप्रमाणेच काम करा, जर काही उलटंपालटं केलं तर बघा, उलटंपालटं करायचं नाही, माझ्या पद्धतीने सगळं चालेल, तुम्ही तुमचं डोकं चालवायचं नाही. इतक्या सगळ्या तिच्या अटीतटी सचिन ते सगळे ऐकत असतो, कारण आता ठरल्याप्रमाणे प्रियाच्या प्लॅननी सगळ्यांनी जायचं ठरले ना, अनेकांनी डोकं चालवायचंच नाही आहे, फक्त एकाच्याच डोक्यावर चालायचे. तितक्यात काय झालं, सचिनचा फोन वाजला आणि हवालदार फोन देते सचिनला. मग तो राकेशचा कॉल असतो, तो स्पीकरवर टाकला जातो. तर राकेश एकदम ब्रेकिंग न्यूज असं म्हणत सगळ्यांना म्हणतो की माझ्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. प्रिया म्हणते तुझ्याकडे काय ब्रेकिंग न्यूज रे, मध्ये मध्ये करत असतो, काही कामाचा नाही तू. तर आता राकेश तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की मी काय सांगतोय ते ऐका, मला आत्ताच कळले की मधुभाऊंनी सगळ्या आश्रमाचा कारभार आपल्या सायलीकडे दिला आहे, तर सायली इथून पुढे आश्रम चालवणार. तर ही न्यूज ऐकल्यानंतर हा जो सचिन आहे तो म्हणतो यात ब्रेकिंग न्यूज काय, यात आपला काय फायदा आहे, यात काय तू काही पण सांगत असतो. मात्र आता इथे डोळे चमकताना दिसत आहे प्रियाची. इकडे मात्र आपली सायली जी आहे ना ती आपल्या अर्जुनसोबत बोलत असते की मला खूप छान वाटते की आश्रमाचा कारभार मी सांभाळणार, माझ्या मधुभाऊंचा ताण मी कमी करणार, लहान मुलं मला सांभाळायला फार आवडतात, माझ्यासारखं कुटुंब प्रत्येकाला मिळावं, त्यांना मी त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं नक्की मी माझ्या परीने प्रयत्न करणार, आणि नाहीच कोणी मिळालं तर अनाथांची नाथ व्हायला मला आवडेल असं ती आवर्जून सांगते. अर्जुन मात्र म्हणतो एक सांगू का, मला जरा भीती वाटते, आपल्या बाळाकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना, तुझ्या तब्येतीवर ताण तर नाही येणार ना. तर ती म्हणते मी प्रॉमिस करते, माझ्या तब्येतीवर ताण यायला लागला तर मी करणार नाही, तुम्हाला सरळ सांगून देईल, माझ्या बाळाची ही मी तितकीच काळजी घेणार जितकी मी दुसऱ्यांची घेणार. अर्जुनला ती प्रॉमिस करताना पाहायला मिळते. मात्र प्रिया जाम खुश आहे. तिला पाहून सचिन म्हणतोय त्यात खुश होण्यासारखं काय बरं, मला तर काही कळत नाही, तिने नुसतं आश्रम तर चालवायला घेतले, त्यात काय करू शकतो आपण. तर तो तिला विचारत असतो ना एवढी खुश काय. तर प्रिया सांगू लागते अरे मूर्ख, तुला कळलं का, ती आश्रम चालवणार, आश्रम चालवताना तिला आपण किती अडचणी निर्माण करू शकतो, आश्रम चालवणं सोपं नाही आहे. तर आता इथे तो म्हणतो ती जाऊ दे, आता माझं ना प्लॅन आहे, मी आता नवीन बिझनेस सुरू केला आहे, मी महिपतला सांगितलं आहे की आपण ज्या आश्रमातल्या मुली आहे ना जे दर्शनाला येतात त्या मुली उचलायच्या आणि त्या विकायच्या. तर हे काम करायला तो नाही म्हणतो आहे, पण मला करायचं त्यात खूप सारा पैसा आहे. तर प्रिया त्याला म्हणते मूर्ख, तुझं काम असं जर केलं ना तू तर ते चालणार नाही, तुला मी जसं प्लॅन सांगते तसं कर तरच ते काम तुझं चालेल, कारण प्रत्येकाचे आईवडील असणार, त्या आईवडिलांची मुलं हरवल्यानंतर ते किती घाबरणार, पोलीस केस होणार आणि किती पोलीस तुझ्या मागे लावू शकते, ह्या गोष्टीचा अंदाज आहे का तुला. तर आता इथे हिशोब कितोब करते ना ज्यावेळेला सायली आश्रमाचा, त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की खर्च खूप आणि कमाई कमी, त्याच्यामुळे आपल्या मधुभाऊंना इतकं टेन्शन आले. आता पहिले मधुभाऊ वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, मग तिथून ते आश्रमाची माहिती सांगायची, तिकडनं मग ते त्यांच्याकडनं फंड गोळा करायचे, पण आता मधुभाऊंची परिस्थिती अशी तर फंड वगैरे गोळा होत नाही आहे, पैसे कमी पडत आहे आश्रम चालवायला. तर आता इथे अर्जुन म्हणतो की हे नाही होऊ शकत, आपण त्या आश्रमाचं रूपांतर NGOमध्ये केलं तर NGOमध्ये भरपूर लोक डोनेशन करायला येतात, त्यांच्या डोनेशनने आपल्या NGOला मदत होईल, आणि ही जी प्रोसेस आहे ती कशी करायची सायली विचारते. अर्जुन मग तिला समजावून सांगू लागतो की असं असं केल्यावर NGO तयार होईल, NGOत ऑनलाईनच पैसे येतील, कुठे जायची गरज पण पडणार नाही. तर आता प्रिया म्हणू लागते की तू जेव्हा मुलींना उचलशील ना तर त्यांचे आईवडील ॲक्टिव्ह होतील, ते तुझ्या मागे लागतील, पोलीस तुझ्या मागे लागेल, ती प्रोसेस खूपच अवघड होऊन जाईल,
पण जर अनाथ मुलींना तू जर उचललं, त्यांना विचारणारे प्रश्न विचारणारे कोणी नाही, त्यांची शोध घेणारी कोणी नाही, तर आता तुला जेव्हा मुली उचलायच्या आहे, विकायच्या आहे, तर तू अनाथ आश्रमांमधल्या मुलींना उचलायचं, त्यांना विकायचं आणि त्यातनं तुला जे पैसे येईल ते रगड ते तुला मिळतीलच. कसा आहे प्लॅन? पण आता सचिन म्हणतो हो प्लॅन तर फार भारी आहे, पण यातनं आपण कुणाला कसं त्रास देऊ शकतो? तर इथे आपण पाहू शकतो की प्रिया म्हणते बघ, एखाद्याची मुलगी तू उचलली, तिला तू विकलंस, पैसे मिळाले झालं, पण पोलीस मागे लागतील, हे होईल ते होईल. पण तीच मुलगी जर अनाथ आश्रमातली उचलली आणि विकली, तर तिचा शोध घेणारा कोणी नाही, त्याची माहिती मागणारी कोणी नाही, आणि मग हे तुला सोपं जाईल. आणि त्यातली त्यात हे सगळं खापर आपण आता सायलीवर फोडायचं. सायलीच्या आश्रमातल्या मुली गायब करायच्या आणि कांगाव असं करायचं की त्या मुली विकल्या आणि मग त्या कुठे काय म्हणून तिच्यावर चौकशी हे ते सगळं होईल आणि तिला त्या गोष्टीचा त्रास होईल. त्या गोष्टीतनं आपला फायदाच होईल की नाही. अर्जुन सायली मग जेलमध्ये पण जाऊ शकते ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आता आपलं टार्गेट एकच, अनाथ आश्रमातल्या मुली उचलून त्या विकायच्या. ही गोष्ट आपल्या सचिनलाही पटलेली आहे. आपल्या आश्रमाचं नाव येणार नाही, महिपतचं नाव येणार नाही, कोणाचंच नाव येणार नाही. नाव येईल ते येईल कोणाचं? या सायलीचं. सायलीच्या डोक्यावर सगळं खापर फोडलं जाईल. आपल्याला कोणीही चौकशीत विचारणार नाही, आपलं नावही कुठे येणार नाही. प्रियाने केलेला प्लॅन एकदम जबरदस्ती आहे. पुढे कसा प्लॅन आहे आता फक्त इथे तोंड हालताना पाहायला मिळणार आहे, कारण ती सचिनला सगळा प्लॅन सांगते आणि सचिन तसं आता काम करणार आहे आणि त्यानुसार ते चालणार आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये काय डिस्कशन होते ते आपल्याला माहीत नाही. पुढे जे घडेल त्याच्यानुसार आपण अंदाज लावूया प्रियाने काय प्लॅन केला होता. इकडे मात्र NGO बनणार आपल्या आश्रमाची ही गोष्ट सायलीला फार आवडली आहे आणि ह्यातनं आपल्याला पैसा उभा करता येणार आहे आणि यातनं आपल्या आश्रमाला मदतच होणारी. ही गोष्ट फारच चांगली. ही गोष्ट केल्याने जर आश्रमाला आपण आपल्या परीने मदत करू शकलो तर ही फारच खूप मस्त गोष्ट आहे. तर आपली सायली ना पूर्णपणे मनापासून हे प्रयत्न करणार की आश्रमात सगळे सुखी राहावे. तर आता उद्या तिचा पहिला दिवस आहे, तर ती फारच आनंदात दिसणार आहे. तर जेव्हा आता सकाळ होते, सगळेजण झोपेतच असतात, तोपर्यंत आपल्या सायली मोड ऑन केला आहे. सगळं घरातले कामं अशी झटपट पटापट आवरलेली आहे. स्वयंपाक उरकला आहे, सगळ्यांची डबे भरण्याची ती प्रोसेस चालू होईल. तर विमल म्हणते की ताई तुम्ही बसा, मी भरते, तुम्ही आराम करा. पण आपली सायली म्हणते की नाही आता फक्त डबेच भरायचे बाकी आहे. मी अस्मिताचा, अश्विनचा, अर्जुनचा सगळ्यांचा डबा भरते, मग माझी कामं संपली, मग तुम्ही कामं करा. जेव्हा सगळेजण हॉलमध्ये येतात, किचनमध्ये पाहतात की आपली सायली मोड ऑन झाली आहे, सायली सगळ्यांचं सगळं करते आणि तिला पाहून आता अश्विन पण म्हणतो की वहिनी तू आराम कर, तू कशाला किचनमध्ये घुसली आहेस. आणि कल्पना येऊन पाहते तर काय बाई सगळं आवरलं ना, तू सकाळची सगळी कामं, सगळ्यांचे स्वयंपाक डब्बा आणि सगळ्यांचा नाश्ता पण तयार आहे आणि तू कॉफी पण बनवली आहे, चहा पण बनवला आहे. आता इथे कल्पनाला सायली म्हणते तुम्ही चला बरं पहिले बाहेर सगळ्यांनी चहा कॉफी सोबत घेऊया आणि मग पुढे पाहूया. तरी ते सगळेजण सायलीला म्हणतात की प्लीज यार आराम कर, तू कशाला एवढी दगदग करते, तुला त्रास होईल वगैरे. तर आता इथे सायली म्हणते की आपले कामं केल्याने त्रास होणार नाही आणि मी जेवढं झेपेल तेवढंच करते, ओव्हरलोड करणार नाही. मला आणि माझ्या बाळाला काही त्रास झाला तर मी लगेच सगळ्यांना सांगेल. आता सगळेजण तिला म्हणतात की बाई तुझी तर कमालच आहे. आता पूर्वीची सायली आपल्याला इथे ॲक्टिव्ह झालेली पाहायला मिळते आणि आज ना अस्मिता जेव्हा ऑफिसला जायला निघते ना, तर इथे सगळ्यांना सायली आठवणीने डबा देते. सगळ्यांना म्हणते की सगळ्यांनी डबा खायचा, कोणीही काहीही कारणं सांगायची नाही. आणि स्पेशली अर्जुनला मला डबा खायला वेळ मिळाला नाही वगैरे काय ऐकायला आलं नाही पाहिजे, डबा संपूर्णच घरी यायचं. अस्मिता निघते तेव्हा अस्मिताला थांबवत इथे सायली तिला म्हणते हा घे डबा आणि दही साखरेचा पहिला घास तिला भरावं लागते. तर ती म्हणते की तुझंही पहिला दिवस आहे, तूही खा. दोघीही एकमेकींना दही साखर देतात नाही, एकमेकींना ऑल द बेस्ट करतात. कल्पना मात्र आता सायलीला म्हणते की तुझा डबा कुठे, तर ती म्हणते नाही मी कशाला, मी आश्रमातच जेवेल. तर इथे कल्पना म्हणते नो ना नाही, तू पण घरूनच डबा घेऊन जायचा, आठवणीने खायचा आणि मगच घरी यायचं. तर आता इथे कल्पना आपल्या सुनेचा डबा तिच्या हातात देते, तिलाही मग बाय करते. सगळ्याजणी आपापले कामाला जॉबला निघाले, सगळेजण फार खुश आहे. सायली तर मात्र भरपूर खुश आहे, तिला तिच्या आवडीचं काम करायला मिळते. तर आता ती आश्रमात जाता जाता भाजीपाला पाहते. मग आश्रमातल्या मुलांसाठी, त्या माणसांसाठी आता ती भाजीपाला खरेदी करण्यासाठी एका भाजीपाल्याच्या गाड्याजवळ येऊन भाजीपाला बघू लागते आणि ती ते खरेदी करण्यासाठी आता भावताव करू लागते. तर आपण पाहू शकतो की इकडे दुसरीकडे ना प्रियाला भेटायला आलेली मुलगी आठवते का, आता ती मुलगी त्या रस्त्याने जात असते. अगदी प्रतिमा आत्यासारखंच रूपांतर घेतलेले, कारण हा तो प्रियाचा प्लॅनच दिसतोय. प्रियाने बरोबर प्रतिमा आत्यासारखी सुंदर अशी गोंडस साजरी भुजरी बाई तिथे आणली, तोंड झाकून बिचारी आपली चाललेली रस्त्याने आणि एका व्यक्तीच्या
ब्रेक फेल झाली गाडीची. तो सगळ्यांना सांगतो की बाजूला व्हा, बाजूला व्हा, गाडी आडवी तिरपी चालती आहे. तर आता सायली पण त्या बाईला हाक मारू लागते की ए बाई हा सरक ना, तिकडनं गाडी येते. आता त्या बाईला सायली वाचवताना आपण पाहू शकतो. तर पुढील भागामध्ये एक ट्विस्ट आहे. आपला अर्जुन आपल्या बायकोसाठी छानशी मोतीचूरचे लाडू रात्रीचे बनवतो आणि ते लाडू खाल्ल्यानंतर काय होईल, आपली जी आश्रमातली जी परिस्थिती ती पाहू शकतो. त्या मुलीला आश्रमात सायली घेऊन आलेली आहे जॉबसाठी. आता सायली त्या मुलीला कायमच्या आश्रमातच ठेवणार आहे आणि हा जो प्लॅन आहे तो हा प्रिया आणि सचिनचा आहे, त्या मुलीला तिकडे पाठवण्याचा. आता इथे कल्पना जेव्हा पाहते ना की एक्सपायर झालेल्या बेसन पिठाचे लाडू बनवून मोतीचूरचे सायलीने खाल्ले, तर आता सायलीला काही होऊ शकतं का?